मेघरूमाणिक तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही आलो आहोत बाहेर देगलूरला सराफा बाजारमध्ये. तर मला जोडवे घ्यायचे होते आणि अधिक मासाचा शेवट आहे, आता 2-3 दिवस राहिलेत. तर त्याच खरेदीसाठी म्हणून आले होते. आणि थोड्याशा गोळ्या सुद्धा संपल्या होत्या बीपीच्या, 1-2 ॲसिडिटीच्या असाव्या घरी म्हणून घेत असतो आम्ही. गोळ्या, भाजीपाला हे सगळं घेऊन आम्ही येणार आहोत घरी. कारण उद्याच्याला आपल्या अधिक मासाचीच पूर्ण समाप्ती आहे. पारायणाला मुली बसल्या होत्या, तर तीच छोटीशी समाप्ती आपल्याला करायची आहे. तर सामान सगळं घेऊन आलो. आणि माझी इच्छा होती की अधिक मासामध्ये ज्या मुली पारायण करायलेत त्यांना कपडे आपण करावेत. तर त्यासाठी हे कटपीस सुद्धा मी घेऊन आले होते. आणि हे 2 नाही 8 दिवसाच्या अगोदरचा म्हणजे ही क्लिप आहे, जे की मी त्यांना कुंकू लावून हे कपडे दिलेत. कारण मला त्या दिवशी, त्या समाप्तीच्या दिवशी त्यांना ते ड्रेस द्यायचे होते शिवून, म्हणून अगोदरच दिलेले आहेत शिवून घेण्यासाठी, त्यांनाही वेळ मिळावा म्हणून. तर आज मात्र सगळ्यांनाच हे कपडे देऊन मोकळं केलंय. आणि रुद्रने मात्र ऑनलाईन ड्रेस मागवला होता, तिला जो आवडेल तो. तिचा ड्रेस शिवलेला नव्हता, ऑनलाईन होता. तर असं छोटासा कार्यक्रम आम्ही संध्याकाळच्या वेळेस केलेला आहे 8 दिवस अगोदरच. आणि आता ही आहे आपली शेवटच्या दिवसाची पूजा अधिक मासातली. आणि इथं आमच्या संप्रदायाची जी ब्रीदावली आहे भक्तकार्य, तर त्याचा 1100 जप 3 ते 4 दिवसापासून झालं रुद्रूस करत होती ह्या सगळ्यांना घेऊन. आणि आज पोथीची समाप्ती आहे. शेवटचा एक अध्याय सुद्धा वाचणं त्यांचं चालू होतं. आणि आता माझी स्वयंपाकाची तयारी चालू आहे. म्हणजे मला बाहेर स्वयंपाकासाठी ह्या पुडी काढून द्यायच्या होत्या. तर तीळ, शेंगदाणे आणि म्हणजे फुटाणे ह्याची मिक्स पूड देणार आहे मी, त्याच्याने भाजी मिळून येते. तर आज बटाट्याची भाजी असणार आहे आपल्या जेवणामध्ये. आणि इथं सगळ्या पुडी काढून झाल्यात पहा माझ्या. आणि आपल्याला अधिक मास आहे तर सत्यनारायण सुद्धा करायचं आहे. तर ही सत्यनारायणाची तयारी चालू आहे. आणि इथं ही जिलबी आलेली आहे आज जेवणासाठी, ऑर्डर दिलेली. तर आता मध्ये मी सत्यनारायणाचा शिरा सुद्धा करणार आहे. तर हा शिरा म्हणजे 1/2 वाटीच्या 1/2 ग्लासाच्या अशा मापाने घ्यायचा असतो. सव्वा वाटी किंवा 1/2 ग्लास, सव्वा हे महत्वाचं आहे, सव्वा प्रमाणात घेणं. तर इथं शिरा सुद्धा मी करून घेतलेला आहे. आणि स्वयंपाक आपला बाहेर चालू आहे. तर स्वयंपाकाचं सगळं साहित्य एकंदरीत काढून दिले. आता हे बघा छान केळी वापरून इथं तयार झालंय. तर हे आपल्या शेजारी स्वयंपाक चालू आहे. तर आलूची भाजी असणार आहे, भात, वरण आणि पोळ्या सुद्धा असणार आहेत. आणि ही गोडामध्ये जिलबी. ह्या सगळे माणिक प्रभू भक्त मंडळातल्या बायका आहेत. तर आपले भक्त इथं स्वयंपाक करत आहेत. वेळोवेळी त्यांची आपल्याला मदत मिळत असते. आणि आता इथं सत्यनारायण चालू झालंय, पूजा ते चालू आहे इथं मंदिरामध्ये. आणि आज पहिल्यांदाच आम्हाला सत्यनारायणाची पोथी ऐकण्यात आली. कारण आज म्हणजे यांना ऐकण्यासाठीच थांबलो होतो आम्ही. आणि इथं आता ग्रंथपूजन चालू आहे पारायण सगळ्याचं झाल्यानंतर. तर ही पोथी मी काही लाईव्ह ठेवली नाही, बाकी अधिक मासाची सगळी पोथी लाईव्ह होती. आणि आता शेवटी आता आरती करणार आहोत आपण इथं. आणि आपली सत्यनारायणाची ही फायनल पूजा अशी दिसत होती बघा. तर तुम्हाला दाखवते. आणि सगळ्यांनी तिथं 7 ते 8 जण बसलो होतो आम्ही. 1 महिन्यामध्ये हे पोथी वाचायची होती, रोज 2 अध्याय. तर ग्रंथपूजन झाल्यानंतर असंच पोथी तिथे ठेवली होती. आणि आता जेवण चालू झालेत आपल्या मंदिरामध्ये. जवळपास 100 ते 150 लोक होते आज समाप्तीला. पूजेला सुद्धा बराच उशीर झाला होता त्यामुळं. आणि सत्यनारायणाची पूजा ही संध्याकाळीच असते, जवळपास दिवस मावळाच्या पुढे करतात. तर त्यामुळं जेवणालाही उशीर झाले, बरेच लोक होते. तर हा आठवणीसाठी म्हणून मी व्लॉग टाकलेला आहे आपल्या यूट्यूबवर. आणि माझे प्रत्येक हे ब्लॉग हे मी माझ्या आठवणीसाठीच टाकत असते.
तर असे छोटे-छोटे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आणि जेवणी झाल्यानंतर झोपायला उशीर झाला होता. तर आता सगळे आवराआवर चालू आहे आणि मंदिर सुद्धा खरकटं झालं होतं. त्यामुळं आता मंदिर आम्ही धुवून घेतलंय आणि ही अधिक मासाच्या समाप्तीची पूजा आहे. आता आपल्याला म्हणजे म्हणजे घटस्थापना झालेली असते सुरुवातीच्या दिवशी, तर ती आज उठवायची होती आपल्याला. तर इथं आरती झालेली आहे आणि श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवून दूध साखरेचा नैवेद्य पुरुषोत्तम मासाची समाप्ती करणार आहेत. तर असा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू नवीन व्लॉगमध्ये. जय गुरु.